भाजपचे एक निष्ठावंत महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले गोपाळ टेंभुर्णे लखेकर यांनी भाजप पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत काल झालेल्या देगलूर येथील शिवसेनेच्या आढावा बैठकीत नांदेड लोकसभा संपर्क प्रमुख रमाकांत मडावी यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। यावेळी नांदेड जिल्हा प्रमुख उमेश भाऊ मुंडे, उपजिल्हा प्रमुख व्यंकटराव पाटील खदगावकर, जिल्हा प्रमुख विनय गिरडे, गंगाधर बडुरे, अशोकराव पाटील राजूरकर, देगलूर तालुका प्रमुख गंगाधर तंबलुरकर, देगलूर शहर प्रमुख व्यंकट पुरुमार, बाळूअण्णा काब्दे, उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी सविता चप्पलवार, शिवसेना देगलूर तालुका महिला आघाडी मीरा तंबलुरकर यांची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टी पक्षाचे खानापूर सर्कलमधील भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ टेंभुर्णे लखेकर यांच्या शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत गोपाळ टेंभुर्णे लखेकर यांच्या नाराजीचे पडसाद उमटतील असे बोलल्या जात आहे। देगलूर भारतीय जनता पार्टी पक्षातील काही मुख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याबद्दल नाराजीचा सूर काढत गोपाळ टेंभुर्णे लखेकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून अखेर भाजपाला कायमचा रामराम केला आहे। शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर गोपाळ टेंभुर्णे लखेकर यांनी गणगोतशी बोलताना काय म्हणाले पहा। गणगोतची एक खास रिपोर्ट। आपण भाजप पक्षातील एक प्रमुख पदाधिकारी आहात आणि आपलं कार्यही इतरांना ज्ञात आहे आणि आजवर आपण भाजप पक्षामध्ये उल्लेखनीय काम केलेले आहात। परंतु काल एक शिवसेनेची सभा झाली, विशेष बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपला प्रवेश झालेला आहे। तर काय कारण होतं की आपण भाजप सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, काय सांगाल? गोपाळ टेंभुर्णे लखेकर, माजी पंचायत समिती सदस्य देगलूर, आज या ठिकाणी मी सामाजिक काम करत करत 2002 मध्ये 2 ते 7 मध्ये शिवसेना भाजपच्या युतीनं देगाव खानापूर सर्कलमधील देगाव पंचायत समिती गणातून लोकांनी मला तालुक्यावर येण्याची एक संधी दिली। पंचायत समिती सदस्य म्हणून मी 5 वर्ष फार मोठ्या आदरानं हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी सांगून दिलेल्या अटीनुसार या ठिकाणी मी पूर्ण 5 वर्ष पदावर असताना काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला कधी संधी मिळाली नाही तरी सुद्धा मी 15 वर्ष शिवसेना तालुका उपप्रमुख म्हणून देगलूर तालुक्याचं या ठिकाणी मी शिवसेनेचं यापूर्वी काम केलेलं आहे। मध्ये अनावधानानं म्हणा, काही कारण घडले म्हणा, 2015 पासून मी जशाच्या तसा राहून भारतीय जनता पार्टीचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या पदावर मी तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा म्हणून काम केलेले आहे, अनुसूचित जाती मोर्चाचा सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे, मी प्रदेशाचा सदस्य म्हणून सुद्धा अनुसूचित जाती मोर्चाचा काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये माझं काम या ठिकाणी मोलाचं ठरलेलं आहे। या ठिकाणी काम करत असताना ज्या काही आम्ही कालच्या 2024च्या निवडणुकीमध्ये पक्षांतर केल्यानंतरही या ठिकाणचे सन्माननीय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांचं काम मोठ्या आनंदानं, मोठ्या डौलानं, आत्मीयतेनं सर्वसामान्य कुटुंबामध्ये जाऊन त्यांच्या संदर्भात त्यांचा जिव्हाळा सांगून त्यांना विजयी करण्याचा माझा खारीचा वाटा, सिंहाचा काय म्हणू शकत नाही पण मी खारीचा वाटा या ठिकाणी मी नोंदवलेला आहे। तरी सुद्धा त्यांची जी काही काम करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत मला स्वतःला आवडली नाही। त्याचं कारण म्हणजे नवनिर्वाचित एक यंग जनरेशन मधील आमदार असून आज कोणाच्याही भेटीगाठीला येत नाही। एवढी मोठी पूर परिस्थिती आली पण त्या ठिकाणी आम्ही बोलावलेले असताना सुद्धा कधी त्यांची हजेरी लावलेली नाही। तर असं जर काम जर करत असले तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर पडलो आहोत। तर इकडे तिकडे न भटकता आज या ठिकाणी देगलूर तालुक्याची टीम, त्यात नांदेड जिल्ह्याची टीम, सन्माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मी नतमस्तक होऊन, सर्व महापुरुषांच्या विचाराला मी नतमस्तक होऊन या नांदेड जिल्ह्याचे महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख नामदार एकनाथभाई शिंदे साहेब
यांच्या कामावर मी विश्वास ठेवून धर्मवीर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकसभा संपर्क प्रमुख माननीय रमाकांतजी मडवी साहेब, माननीय उपमहापौर ठाणे माजी उपमहापौर ठाणे महानगरपालिका, तसेच त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख माननीय उमेशजी मुंडे साहेब आणि तसेच विनयजी गरिडे साहेब, गंगाधररावजी बोडोरे साहेब यांची काल देगलूर येथे सभा झाली. त्या सभेमध्ये मी स्वतःहून माझ्या मर्जीनं, माझ्या स्वखुशीनं मला एक शिवसेनेचं काम, जे काही सर्वसामान्यांचं काम फक्त शिवसेनाच करू शकते, हे जेव्हा मला परत एकदा विश्वास पटला, म्हणून काल मी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. ते प्रवेश या सर्वांनी या ठिकाणी या आमचे मार्गदर्शक बालाजी पाटील खतगावकर आणि तसेच उपजिल्हा प्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख श्रीमती आमची भगिनी श्रीमती सविताताई चप्पलवा, तालुका प्रमुख मीनाताई तमलूरकर, तसेच तालुका प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख गंगाधररावजी तमलूरकर, देगलूर शहर प्रमुख व्यंकटदादा पुरमवार, तसेच आमचे अण्णा बाळू अण्णा काब्दे भाऊ, तसेच मुखेडचे शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील खबनूरकर, बिलोडीचे शिवसेना तालुका प्रमुख बाबारावजी रोकडे साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक आणि तसेच युवा सेना संपर्क शिवसेना देगलूर तालुका प्रमुख नामदेव पाटील खडके आणि तसेच खानापूर सर्कलचे मार्गदर्शक आमचे सन्माननीय गंगाधरजी रावणपल्ले साहेब खानापूरकर, तसेच आमचे गणप्रमुख मारुती काका उसकुले आणि माझे सहकारी शंकररावजी भाटापूरकर साहेब, मनोहररावजी देगावकर साहेब आणि डॉक्टर शिकारे साहेब, तसेच डॉक्टर केरुरकर एकनाथराव आणि आधी सर्व माझे शिवसैनिक बांधव सर्वांवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी या जिल्हा परिषद खानापूर सर्कलसाठी मी या ठिकाणी कामाला लागलेलो आहे. तरी सर्व नेत्यांचं, माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. या विश्वासाला बळी न पडता किंवा तडा न जाऊ देता मी जसं आज मी 35 वर्षापासून शिवसेनेचं काम मी केलेल्या घराघरात जाऊन शिवसेना जिथे जिथं पोहोचली नसेल तिथे तिथपर्यंत पोहोचण्याचं काम मी आज यानंतर सर्व पुढील काळात मी करणार आहे. शिवसेनेच्या वतीने आगामी निवडणुकी संदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली आणि या विशेष बैठकीमध्ये रमाकांत मडवी नांदेड लोकसभा संपर्क प्रमुख हे आले होते आणि त्यांच्या हस्ते आपला प्रवेशही झालेला आहे. तर भाजप पक्षासंदर्भात आपली प्रचंड नाराजी आहे अशी समजायची का? हो. तर काय सांगाल याबद्दल? त्याच्यामध्ये काय झालं सर की विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना आणि इथल्या लोकप्रतिनिधींना असं वाटत आहे की त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काम करत आहे, सर्वसामान्यांमध्ये ते मिसळत नाही. आज देगलूरची कालची नगरपालिकेच्या वेळेला आम्ही रात्रंदिवस तळमळ करून राहिलो. शेवटपर्यंत त्यांना एक नगर अध्यक्षाचा उमेदवार मिळाला नाही. एक इथला रनिंग आमदार भारतीय जनता पार्टीचा राहून 2 खासदार जिल्ह्यामध्ये असून सुद्धा जर एका एवढ्या मोठ्या नगरपालिका ब दर्जाची नगरपालिका तर तिथं जर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदासाठी एक सक्षम उमेदवार ज्यांना जर मिळत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची वाट काय? म्हणजे ऐन वेळी निवडणुकीच्या काळामध्ये सच्च्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. हे वास्तव आहे. त्याच्यामुळं काय झालं की एक एक कार्यकर्ता जो माझ्यासारखा हळाचा कार्यकर्ता एक कार्यकर्ता त्यांना सोडून आज कुठंतरी आपला आश्रय घेत आहे.